तुझ्या सोबतीनेच्या आजच्या भागाची सुरुवात होते तायडेपासून. तर आता इथे तायडे सगळे फाईल्स वगैरे बघत असते आणि वाचत असते. तर तिची आई त्याने म्हणते, काय ग तायडे, काय करतेस? तर आता तेवढ्यात तिचे बाबा पण येतात. तायडे, असं म्हणते तिची आई, ऐक ना अगं, मल्हार आणि नुपूर त्या दोघांची गाडी कशी हळूहळू पुढे चालली आहे. हळूहळू कसली, जरा जास्तच फास्ट चालली आहे त्यांची गाडी. मला आतापर्यंत वाटत होतं मल्हारचं फक्त नुपूरवर प्रेम आहे आणि नुपूरचं नाही. मात्र आता असं वाटायला लागलंय की नुपूरचंही मल्हारवर प्रेम आहे. तिच्या मनातला राग कमी होत चाललाय आणि आता तिला खूप आवडू लागलाय मल्हार, असं वाटतंय मला, असं म्हणतात आता तिचे बाबा. हो, असं म्हणते तिची आई. एकमेकांच्या जास्त जवळ येत आहेत असं वाटत नाही तुला, असं म्हणतो तायडेचा बाबा. तायडे, असं म्हणते तिची आई, अगं तुझ्याशी बोलतोय आम्ही, अशी कशी ग तू, आणि ते तुझ्या कामाचं, असं म्हणते तिची आई. मी सुद्धा कामच करते आई. बाबा मला सांगाय काय, असं म्हणते तायडे. तर तिचा बाबा घेतो डॉक्युमेंट आपल्या हातात. हे आपलं घर आहे असं म्हणतो तो, आणि या फाईल्स त्या कुठल्या आहेत असं म्हणते ती. सुमती इव्हेंट्सच्या असं म्हणते ती. या सगळ्या फाईल्स मध्ये प्रोजेक्ट डिटेल्स आहेत, प्रॉपर्टीज आहेत, अजून बिझनेस आहे, त्याचा अभ्यास करते असं म्हणते तायडे. पण त्याचं काय, असं म्हणते आई. अजून नाही कळलं तुला, असं म्हणते तायडे. नाही, असं म्हणते तिची आई. अगं आई, सुमती इव्हेंट्सच्या काय काय प्रॉपर्टीज आहेत, कुठे कुठे आहेत, त्याचे रेट्स काय आहेत, प्रॉफिट काय, लॉस काय, या सगळ्याचा अभ्यास करते मी, असं म्हणते तायडे. हे सगळं ठीक आहे ग, म्हणतो तिचा बाबा. पण मल्हार आणि नुपूर जवळ येतात त्याचं काय, असं म्हणतो तो. त्याचं काय करायचं आता, असं म्हणतो तो. बाबा, असं म्हणते तायडे, त्या दोघांनी एकमेकांवर जीव लावला काय आणि एकमेकांचा जीव घेतला काय, मला काही फरक पडत नाही, असं म्हणते तायडे. माझ्यासाठी एकच गोष्ट महत्वाची आहे, असं म्हणते तायडे. कोणती, असं म्हणते तिची आई. त्या दोघांपैकी कुणाला एकालाही त्रास दिला तरी दुसऱ्याला अफेक्ट होणार, आणि हे तेव्हाच होणार जेव्हा त्यांच्यामध्ये प्रेम असेल, असं म्हणते तायडे. त्यामुळे त्या दोघांमधलं प्रेम वाढलं तर आपल्यासाठी चांगलंच आहे, असं म्हणते तायडे. समजा मी नुपूरला त्रास दिला, तिच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स क्रिएट केले, तिच्यावर वार केला, तर मल्हार कोलमडून जाणार, असंच काहीतरी करणार आहे मी. असा धडा शिकवणार आहे ना मी दोघांना, आयुष्यभर लक्षात ठेवतील, असं म्हणते तायडे. ती नुपूर मला डोळ्यासमोर नकोय, माझ्या डोळ्यासमोर सहन नाही होत आहे ती, असं म्हणते तायडे. मग मग काढा तिला घराबाहेर, असं म्हणते तिची आई. तर आता तायडे म्हणते, तिच्या डोळ्यात फक्त कॉन्फिडन्स नाही, माझ्यासोबत लढण्याची हिंमत पण दिसते तिच्या डोळ्यात. आधी मल्हारची बायको म्हणून ती माझ्याशी लढायची, पण आता आमची दुश्मनी पर्सनल झाली आहे. आता तिला माझ्या लढाईत माझ्या समोर मी टिकू देणार नाही, आता काही झालं तरी, असं म्हणते ते. तुला कोणी थांबवलंय, असं म्हणतो तिचा बाबा. खड्यासारखं बाजूला कर तिला, असं म्हणतो तिचा बाबा. इतक्या सोबत पद्धतीने नाही बाबा, फार घाणेरडी अवस्था करायची आहे मला तिची, असं म्हणते तायडे. तिचं आयुष्य इतकं वाईस्ट करणार आहे ना मी, की रोज रोज तिला वाटलं पाहिजे की मी मरत का नाही, असं म्हणते तायडे. मी जीव का देत नाहीये, आणि जेव्हा ती खरंच जीव द्यायला जाईल तेव्हा मी तिला मरू देणार नाही, असं म्हणते तायडे. लोक जगण्यासाठी भीक मागतात, ती माझ्यासाठी मरण्याची भीक मागेन, असं म्हणते तायडे. सो आता मल्हार खानविलकर कडून मला सगळं हिसकावून घ्यायचंय. आता खेळ संपला, उरली फक्त वसुली, असं म्हणते तायडे. हा 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 हा, असं म्हणून हसायला लागतं तिची आई बाबा. तर आता माया करते तिची आई तिची. तर आता सकाळ झालेली दाखवलंय. तर आता झोपलेला असतो मल्हार, तिथे चांगलं करून आलेली असते नुपूर, तर आपली केस ती पुसत असते. तर आता ती उघडायला जाते पडदा. पडदा उघडताच मल्हारच्या चेहऱ्यावरती सूर्याची किरणं पडतात. तर आपली केस ती पुसत असते. तर आता मल्हार बघतो, कारण त्याच्या तोंडावरती पाणी पडतं ना म्हणून. तर आता तो बघतो नुपूरला. तर आता तो उठतो आणि तिच्याकडे बघतच बसतो. वाव, असं म्हणतो आता मल्हार. असं काय बघताय, असं म्हणते नुपूर. सकाळ सकाळी माझ्या चेहऱ्यावर प्रेमाचा सुगंधी पाऊस पाडून मला जागा करणाऱ्या सुंदर मुलीचा चेहरा बघतोय, असं म्हणतो मल्हार. सतत अशा फिल्मी गोष्टी का करता तुम्ही, असं म्हणते नुपूर. नुपूर, एकदा स्वतःकडे माझ्या नजरेने बघ जरा, असं म्हणतो मल्हार. सकाळी सकाळी डोळे उघडल्याबरोबर कोवळ्या उन्हात नुकतंच आंघोळ करून आलेली, केस हटकत उभे असलेली बायको दिसते ना, तेव्हा मनात काय होतं तुला कसं काय सांगू, असं म्हणतो तो. मला सांगू नका, मला काय ऐकायचं पण नाही, असं म्हणते ती. कारण अति होते, असं म्हणते ती. ते होणारच, असं म्हणतो मल्हार, कारण तू अति सुंदर आहेस, असं म्हणतो मल्हार. नाईलाज आहे माझा, असं म्हणतो तो. म्हणून तर सकाळी उठल्यापासून असं तुझ्याकडे बघत बसावं लागतं, असं म्हणतो मल्हार. तुमची ना बडबड ऐकायला माझ्याकडे वेळ नाही मल्हार सर, असं म्हणते नुपूर. पण माझ्याकडे खूप भरपूर वेळ आहे, असं म्हणतो मल्हार. काल मी तुला कविता ऐकवली, आज मी तुझ्यावर पुस्तक लिहू शकतो, असं म्हणतो मल्हार. पास झाला मल्हार सर, असं म्हणते आता नुपूर, आणि चिडते तिने. आता आपल्या हातामध्ये उत्साह घेते, तर ती फेकायला जाते मल्हारवरती आणि तिच्या अंगावर जाऊन पडते. तर आता इथे खूप जवळ आलेलं दाखवलंय मल्हारला आणि नुपूरला. रोमॅन्टिक गाणं लावलंय बॅकग्राऊंड मध्ये. तर आता तो तिच्या बटा दूर करत असतो. तर आता इथे नुपूर पण बघतच राहते मल्हारला, आणि मल्हार आणि नुपूर एकमेकांकडे टक लावून बघत असतात. दोघे खूप प्रेमात असल्यासारखं दाखवत आहेत. तेवढ्यातच जिया येते आणि त्या दोघांना बघते. सॉरी सॉरी सॉरी, असं म्हणते जिया, आणि म्हणते मी कबाब मध्ये हड्डी झाली का, असं म्हणते ती. नाही नाही नाही, मी चुकून, असं म्हणते नुपूर, आणि थांबते ती, म्हणजे उभारते. माझा पाय घसरला आणि मी पडले, तुला तर माहिती आहे ना यांची बडबड. बडबडता तेवढे, असं म्हणते नुपूर. काहीतरीच काय जिया, असं कोणी करतं का, ही माझ्या जवळ आली, मला काय कळलंच नाही ग, असं म्हणतो मल्हार. हो का, असं म्हणते जिया. कसं आहे, मी तुम्हाला डिस्टर्ब नसतंच केलं, पण अगं वहिनी तुला भेटायला आलंय कोणीतरी हॉलमध्ये, असं म्हणते ती.
मला असं म्हणते नुपूर. तुमचं झालं की असं म्हणते जिया. ठीक आहे, अच्छा जिया 5 मिनिटं थांब, मी पटकन आवरून येते असं म्हणते आता नुपूर. तर आता मल्हार बघतच असतो नुपूरकडे आणि ती चिडून जाते तिथून. सच्च लवली मॉर्निंग असं म्हणतो मल्हार आणि जिया तिथेच असते. हो का असं म्हणते जिया. काय असं म्हणतो मल्हार. काय नाही असं म्हणते ती. तर आता हॉलमध्ये बसलेले असतात सगळे लोक आणि कोणतरी आलेलं असतं नुपूरला भेटण्यासाठी. तर नुपूर येते. नमस्कार मी नुपूर असं म्हणते नुपूर. नमस्कार मी जयवंत असं म्हणते तो. बोला ना काय काम होतं असं म्हणते नुपूर. गेली काही वर्ष आम्ही संस्था चालवतो आणि या संस्थेच्या काही सदस्यांनी 11 दिवस उपवास केलाय, म्हणून आम्ही त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात उद्यापनाचा कार्यक्रम ठेवलाय आणि या कार्यक्रमात येणाऱ्या सगळ्या पाहुण्यांसाठी जेवणाची ऑर्डर तुम्हाला देणार आहोत असं म्हणते तो. तर आता सगळे बघत असतात. हो हो चालेल ना असं म्हणते नुपूर. किती डबे हवेत तुम्हाला असं म्हणते ती. एकूण 500 लोक येणार आहेत, म्हणजे 500 डबे तरी लागतील असं म्हणते तो. वाव असं म्हणते जिया. तिथेच रेवती मावशी सुद्धा असतात. 500 डब्यांची ऑर्डर असं म्हणते नुपूर. म्हणजे तेवढे सदस्य आहेत ना असं म्हणतो तो. ठीक आहे हरकत नाही, पण एक विचारू का, तुम्हाला माझ्या टिफिन सर्व्हिस बद्दल कुठून कळलं असं म्हणते नुपूर. आलीच तुमची आणि मल्हार खानविलकर सरांची न्यूज बघितली असं म्हणतो तो माणूस. खूप छान बोलले ते तुमच्याविषयी आणि ते बघूनच आम्ही ठरवलं की या कार्यक्रमाची ऑर्डर तुमच्या टिफिन सेंटरला द्यायची म्हणून असं म्हणतो तो माणूस. तर बघा प्रेक्षक हो, बहुतेक मला वाटतंय त्या आयडियाने सगळा प्लॅन केलेला असतो. उद्याच आहे आमच्या संस्थेचा कार्यक्रम, पाठवाल ना डबे असं म्हणतो तो माणूस. तर बघा प्रेक्षक मला असं वाटतंय की मुद्दाम त्या आयडियाने सगळं घडून आणलेलं असतं. उद्या असं म्हणते नुपूर. म्हणजे जमेल ना तुम्हाला असं म्हणतो तो माणूस. हो हो असं म्हणते नुपूर. जमेल मला, जमेल असं म्हणते ती. धन्यवाद असं म्हणतो तो. आणखीन एक महत्वाची गोष्ट, आमची जी संस्था आहे ना ती आध्यात्मिक आहे, त्यामुळे तुम्हाला हात जोडून विनंती आहे, आम्हाला जे जेवण तुम्ही पाठवाल ना ते शुद्ध शाकाहारी हवं. तर आता तो माणूस म्हणतो की तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर एक विचारू का, म्हणजे तुमचं शाकाहारी किचन आहे ना ते वेगळं आहे ना असं म्हणतो तो. काळजी करू नका, मी शाकाहारी पदार्थच बनवते असं म्हणते ती. मग झालं तर असं म्हणतो तो माणूस. तर आता तो आलेला असतो बॅगमध्ये हे पैसे घेऊन. मॅडम असं म्हणतो तो, हे 20,000 रुपये तसं म्हणतो तो ॲडव्हान्स. तर आता जियाला आनंद होतो बघून पैसे मिळत आहेत नुपूरला हे बघून. एक मिनिट असं म्हणते नुपूर. रेवती मावशी असं म्हणते नुपूर, माझी पहिली मोठी ऑर्डर आहे, तुम्ही तुमच्या हातून घ्या ना आणि देवापुढे ठेवा असं म्हणते नुपूर. तर आता रेवती मावशी म्हणतात ठीक आहे. तर आता ते आपल्या हातामध्ये घेतात पैसे. बाकीचे पैसे मी कार्यक्रम झाल्यानंतर क्लिअर करतो असं म्हणतो तो. बरं चला येतो मी असं म्हणतो तो माणूस. बाकी जेवणाचे डबे कुठे पोहोचवायचे ते मी तुम्हाला नंतर मेसेजमध्ये कळवतो असं म्हणतो तो माणूस. नमस्कार असं म्हणतो आणि निघून जातो तो बघा प्रेक्षक हो. तर तो माणूस निघून गेल्यानंतर रेवती मावशी म्हणतात, मला का पैसे घ्यायला लावले. खूप चिडतात त्या. तू मल्हारची बायको आहेस, तुला सगळे खानविलकरांची सून म्हणून ओळखतात, त्यांच्या पुढे तमाशा नको, त्यांचा अपमान नको, म्हणून मी पैसे घेतले असं म्हणते रेवती मावशी. याच्यानंतर मात्र असं काही करायचं नाही हा, हे लक्षात ठेवा असं म्हणतात त्या. आणि चिडतात त्यांनी निघून जातात तिथून. बाकी सगळे तिथेच असतात. नुपूर असं म्हणते ताडीचे, 500 डबे करायला जमतील का ग असं म्हणतात त्या. नुपूर म्हणते सवय आहे मला. चला म्हणजे आता आपल्याला एक गोष्ट तरी कळाली की आता आपल्या घराची खानावळ होणार, आनंद आहे असं म्हणतो तो. तर आता तायडे काहीतरी करत असते, काहीतरी जोडत असते ती पझल. तेवढ्यातच तायडे तायडे करत होता तिची आई येते. अगं तायडे तुला कळलं का काय झालंय ते असं म्हणते ती. कशाला उगाच आरडाओरडा करते ग असं म्हणते तायडे. अगं ती नुपूर आहे ना नुपूर, तिला 500 डब्यांची ऑर्डर मिळाली आहे. 500 म्हणजे किती ग, खूप असतील ना असं म्हणते ती. हो ना असं म्हणतो तिचा बाबा. पहिली ऑर्डर ती इतकी मोठी आहे असं म्हणतो तिचा बाबा. बघ ना असं म्हणते ती. हळूहळू कोडं सुटतंय असं म्हणते तायडे. मला असं वाटलं होतं की नुपूरला ऑर्डर मिळायला खूप दिवस जातील, पण ह्या स्पीडने तिला ऑर्डर मिळत गेले तर कर्ज सुद्धा फिटेल असं म्हणतो तो. तायडे तू बोलतेस एक आणि होतं भलतंच असं म्हणते तिची आई. तायडे अगं तुझ्या हातातनं गेम सुटत चालय कळतंय का तुला असं म्हणतो तो. त्या नुपूरला घरात तूच जागा दिलीस ना, आता आपल्या डोक्यावर बसवेल ती असं म्हणतो तो. मिळू दे ना, तिला ऑर्डर मिळाली तर चांगलीच गोष्ट आहे असं म्हणते तायडे. मी तर म्हणते खूप साऱ्या ऑर्डर्स मिळायला पाहिजे तिला असं म्हणते तायडे. तायडे असं म्हणतो तिच बाबा, हाती होते असं वाटत नाही का तुला असं म्हणतो तो. जेवढी मोठी ऑर्डर तेवढा मोठा आनंद असं म्हणते तायडे. ही ऑर्डर जर नुपूरने पूर्ण केली तर सगळं निश्चित आपल्या हातातून. काही कर ऑर्डर पूर्ण होता का म्हणे असं म्हणतो तो. असं म्हणते तायडे शट अप. काही झालं तरी नुपूरची ऑर्डर कंप्लीट झाली पाहिजे असं म्हणते तायडे. मध्ये काय प्रॉब्लेम करायचं नाही, कोणी आधीच सांगून ठेवते असं म्हणते तायडे. अगं तायडे वेळ लागलाय का तुला असं म्हणतो तिचं बाबा. इथे कळतंय काय, तू घडतंय काय आणि तू बोलतेस काय, आता होईल काहीतरी तमाशा असं म्हणतो तो. आता कुठेतरी माझं स्वप्न पूर्ण होणार असं म्हणते ती. अगं तायडे तुला झालंय काय असं म्हणते तिची आई. घरात एवढं सगळं चाललंय आणि तुला कोडी सोडवायला काय सुचतंय असं म्हणते तिची आई. कारण कोडं सोडवत असते ना आता इथे तायडे. तर आता तायडे हसते. तर आता तायडे बघते त्या पझलकडे आणि ती म्हणते की हेच 1 2 1 असं म्हणते ती. आणि आता पूर्ण पझल खाली पाडून टाकते तायडे. विस्कटून टाकते ते सगळं पझल. तर सगळ्यांना कळतच नाही म्हणजे तिच्या आई बाबाने काय करते ती म्हणून. तर आता जोरात हसते तायडे. तुम्हाला दोघांना कळत कसं काय नाही, बाबा एखादी गोष्ट उद्ध्वस्त करायची असेल तर ती पूर्ण करावी लागते असं म्हणते तायडे. पूर्ण झालेली गोष्ट उद्ध्वस्त करायला वेगळीच मजा येते नाही का असं म्हणते तायडे. हो हो असते असं म्हणतो तिचं बाबा. नुपूरच्या बाबतीतही तसंच सुद्धा होईल. नुपूरची ऑर्डरही पूर्ण होणार आणि ती उद्ध्वस्तही होणार असं म्हणते तायडे. आणि जोरात हसते आता तायडे आणि आपला चेहरा विलनिश करते.
तर आता नुपूर येते मल्हारला सांगायला, मल्हार सर मल्हार सर असं म्हणून ती उड्या मारायला लागते आणि त्याचा हात पकडते. नाही नाही असं म्हणतो मल्हार. नाही 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 हे माझं इमॅजिनेशन आहे असं म्हणतो मल्हार. मिसेस खानविलकर अशा माझ्याशी हसून छान गोड बोलूच नाही शकत असं म्हणतो मल्हार. सर मीच आहे असं म्हणते नुपूर. खरंच मी खूप आनंदी आहे. आणि मी का आनंदी आहे ना हे मला सगळ्यात आधी तुम्हाला सांगायचं असं म्हणते नुपूर. नाही नाही असं म्हणतो मल्हार. नाही मल्हार, मल्हार हा तुझा भास आहे, भास होता येत तुला असं म्हणतो मल्हार. नुपूर आता इथे नाही आहे कुठेच, हे तुझं इमॅजिनेशन आहे, तुला ना वेड लागलंय बहुतेक असं म्हणतो तो. तर मी आहे इथेच आहे असं म्हणते नुपूर परत. तर मल्हारला विश्वास बसतच नसतो. हा भास किती गोड आहे असं म्हणतो आता मल्हार. पण हा भासच आहे ना असं म्हणतो तो. तर आता नुपूर म्हणते नाही हो मी खरंच आहे. तर आता विश्वास बसतच नसतो मल्हारला, किती रिअल असते नुपूर म्हणून आणि तिला वाटत असते स्वप्न आहे म्हणून. तर आता नुपूर त्याला कोचते. भास नाही असं म्हणते नुपूर. मी खरंच येते सर असं म्हणते ती. आणि मला तुम्हाला काहीतरी सांगायचं असं म्हणते नुपूर. भास नाही असं म्हणतो मल्हार. कसं शक्य असं म्हणतो मल्हार. तर आता तो बघतो इकडे तिकडे नुपूरला धरून. तर सर असं म्हणते ती. सूर्य उगवलं कुठल्या बाजूला असं म्हणतो तो. सर प्लीज माझं ऐका ना प्लीज असं म्हणते नुपूर. मिसेस खानविलकर प्लीज सांगा ना प्लीज असं म्हणतो मल्हार. नुपूरच्या स्वयंपाकघराला पहिली मोठी ऑर्डर मिळाली असं म्हणते नुपूर. येस असं म्हणते ती. ते आताच भेटायला आले होते ना, त्यांनी 500 डब्यांची ऑर्डर दिली आहे मला त्यांच्या संस्थेच्या कार्यक्रमासाठी. 500 डबे असं म्हणते ती. काय असं म्हणतो मल्हार. मल्हार सर थँक्यू सो मच असं म्हणते ती. तर आता तो तिला उचलतो वरती. नुपूर कॉंग्रॅच्युलेशन्स असं म्हणून दोघेही खूप आनंदाने एकमेकांच्या मिठीत असतात. थँक्यू सो मच मल्हार सर. माझं एवढं छोटासा बिझनेस मोठा व्हावा तुम्ही म्हणून किती केवढे प्रयत्न केले असं म्हणते ती. मार्केटिंग, डिजिटल पब्लिसिटी सगळी धावपळ तुम्ही केली, ते तुमच्यामुळे झालंय सर असं म्हणते ती. मी काय केलंय सगळं तूच केलेस असं म्हणतो मल्हार. नाही सर तुमचाही तेवढंच क्रेडिट आहे असं म्हणते ती. तुमचा सपोर्ट होता म्हणून हे सगळं झालं. सो थँक्यू सो मच असं म्हणते नुपूर. ओके असं म्हणून तो तिला परत उचलायला जातो. बस बस असं म्हणते नुपूर. हे बघा एवढाच आनंद होता माझा. मला तुम्हाला हे सांगायचंय, तुमच्याकडून जे मी लोन घेतलंय ते कदाचित या ऑर्डरच्या पैशातून मी फेडू शकेन असं म्हणते आता नुपूर. त्यामुळे हा ऑफिशियल आनंद आहे, पर्सनल नाही असं म्हणते ती. पण मला तर पर्सनल आनंद झालाय असं म्हणतो मला. रणी तिला उचलायला येतो परत. थांबा थांबा तो तुमचा प्रॉब्लेम आहे हो की नाही असं म्हणते नुपूर. बँक कधी कस्टमरला उचलून घेत नाही. ओके असं म्हणते आता नुपूर आणि निघून जाते तिथून. तर आता इथे परत दाखवलंय तायडेला. तर ती गाडीमध्ये असते आणि कोणावर तरी बोलत असते. तर आता ती म्हणत असते तुला संजनाला शोधायचे म्हणून वेळ मिळावा म्हणून. त्या नुपूरला काही दिवस सतत बिझी ठेवते घरात, पण तू तिला अजून शोधली नाही संजनाला असं म्हणते आता तायडे. मी सांगितलेल्या कामाचे रिझल्ट कुठे आहेत असं म्हणते तायडे. आहे कुठे संजना, चोख पैसे मोजलेत मी, कुठे संजना असं म्हणते तायडे. काहीतरी माहिती मिळाली असेल ना असं म्हणते ती. मिळेल मॅम सगळी माहिती मिळेल असं म्हणते ती शूटर. पण सध्या एवढं कन्फर्म आहे की तू मुंबईत नाही आहे असं म्हणते ती. आई शुअर असं म्हणते तायडे. 200% शुअर असं म्हणते आता ती शूटर. बट मॅम ती मुंबई नाही पण देश सोडून गेली आहे असंही नाही आहे असं म्हणते ती. लोणचं घालू ह्या माहितीचं मी असं म्हणते तायडे. मी म्हटलं मला रिझल्ट हवे ते कुठे आहेत असं म्हणते ती. दिलेत ना तुला सगळे पैसे असं म्हणते तायडे. एक गोष्ट लक्षात ठेव, नुपूर संजनापर्यंत पोहोचण्याआधी संजना माझ्याकडे पोहोचली पाहिजे त्या एनी कॉस्ट असं म्हणते ती. डन असं म्हणते ती. शूटर आउट असं म्हणते ती. तर आता शूटर निघून जाते तिथून. तायडे मात्र खूप टेन्शन मध्ये असते आणि विचार करत असते ती. तेवढ्यातच नॉक करत कोणीतरी येतं. तर आता दरवाजा उघडते तायडे आणि दरवाजा उघडते आणि हसते. तर आता ती उठून बघते. तर आता ती पैसे देते. तर बघा प्रेक्षक मी सांगितलेलं असतं ना 500 डब्यांची ऑर्डर द्यायला आलेला असतो तो तायडेचा माणूस असतो म्हणून. तर तेच आहे बघा प्रेक्षक. हो काम एकदम परफेक्ट केलं तुम्ही असं म्हणते तायडे. आय एम सो हॅपी. थँक्यू मॅडम असं म्हणतो तो माणूस. माझ्या आई वडिलांचा विश्वास बसलाय म्हटल्यावर तर नुपूरचा तर नक्कीच बसला असेल असं म्हणते तायडे. तुमचा हात डोक्यावर आहे म्हणून हे सगळं शक्य झालं असं म्हणतो. तुमचा आशीर्वाद असाच असू दे असं म्हणतो माणूस. आशीर्वाद कायम सोबत असेल असं म्हणते तायडे. फक्त काम परफेक्ट करत राहा असं म्हणते तायडे. काळजीच करू नका मॅडम, आपलं काम म्हणजे परफेक्शन आणि परफेक्शन म्हणजे आपलं काम असं म्हणतो तो माणूस. बरं चला असं म्हणतो तो. येऊ मी असं म्हणतो तो. तर आता निघून जातो तो तिथून पैसे घेऊन. तर बघा प्रेक्षक हो प्लॅन हा सगळा तायडेचा असतो. टाइम बॉम्बचा टायमर ऑन झालाय. टिक टिक 1 2 1 बूम असं म्हणते तायडे. तर बघा प्रेक्षक हो खूप चिडलेलं दाखवलं इथे तायडेला आणि खूनच घेत असते इथे तायडे. तर आजचा बघा इथे समजून बघा तर रिकॅपमध्ये काय ते. तर आता इथे नुपूर म्हणते पोचली ऑर्डर टायमात. थँक्यू सर असं म्हणते नुपूर. तर आता मल्हार म्हणतो तूच तर सगळं केलंस. एवढ्या मोठ्या संस्थेची जेवणाची ऑर्डर पूर्ण करू शकले फक्त तुमच्या सपोर्टमुळे सर असं म्हणते नुपूर. ही ऑर्डर होती सात्विक शाकाहारी जेवणाची असं म्हणते तायडे. तर आता बघा प्रेक्षक हो त्या डब्यांमध्ये काहीतरी नॉनव्हेज घालून देणार हा माणूस. मिस नुपूर कानविलकर तुम्हीच ना असं म्हणतो तो इन्स्पेक्टर. तुमच्या विरुद्ध कंप्लेंट आहे. व्हेज जेवणामध्ये तुम्ही नॉनव्हेज टाकलं. एका समूहाच्या भावना तुम्ही दुखावल्या त्यामुळे तुम्हाला पोलीस स्टेशनला यावं लागेल असं म्हणतो तो इन्स्पेक्टर. तर बघा प्रेक्षक हो शक्यच नाही असं म्हणत असते नुपूर. तर गेम केलेला असतो तायडेने नुपूरचा. तर बघा प्रेक्षक हो तो माणूस सामील असतो तायडे बरोबर. तर आता ओळखते की नाही नुपूर बघायला मजा येईल. तर प्रेक्षक हो आजचा रिकॅप आणि एपिसोड इथेच संपतो. तर प्रेक्षक आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अजून काही एक्सक्लुसिव्ह पिक्स बघायचे असतील तर आमच्या व्हिडिओ बघत राहा.